तरुण वयात प्रेम होतं ते हे एकतर्फी, मग ती भावना सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. अशी एखादी भावना तुमच्याही मनात आहे का? नमस्कार, उमलत्या कळ्यावरती मी सोनाली तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या लेखाचं शीर्षक आहे ओझं. लेखिका सोनाली चहाकर. लहानपणी जेव्हा लहान बाळाच्या हातात एखादं खेळणं दिलं जातं तेव्हा ते खेळणं देखील त्याला जड वाटायला लागतं. मात्र आयुष्याच्या वाटेवर जेव्हा आपण पुढे जात राहतो जेव्हा प्रत्यक्ष आयुष्याचंच खेळणं होतं तेव्हा प्रत्येक हलकी वस्तू देखील जड व्हायला लागते. लहानपणी सगळ्यात मोठं ओझं जर कोणतं असेल तर ते म्हणजे दप्तराचं ओझं. किती त्या वह्या, किती ती पुस्तकं आणि किती ते साहित्य असं म्हणत दप्तराचं ओझं पाठीवरती घेऊन आपण शाळेत जात राहतो. मात्र तेव्हा आपल्या दप्तरापेक्षा जगात कुठलीही वस्तू जड नाही असंच आपल्याला वाटत राहतं. हळूहळू परिस्थिती बदलते. आपण आयुष्यामध्ये पुढे जात राहतो तसं तसं ओझ्यांचं स्वरूप देखील बदलत जातं. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं वाढत्या वयासोबत कर्तव्यांचं, जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावरती चढत जातं. खरं तर जबाबदारी, कर्तव्य ही काही ओझी नाही, पण वाढत्या वयानुसार जेव्हा ती देखील पेलवणं कठीण व्हायला लागतं तेव्हा ते देखील ओझंच होतं. ओझ्यांचं ओझं म्हणजे तारुण्याचं ओझं. आता याला ओझ्यांचं ओझं म्हणण्याचं कारण असं की तारुण्यात कोणावर तरी प्रेम होतं, ते एकतर्फीच. मग सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी परिस्थिती येते. मनात भावनांचा गोंधळ होतो आणि त्या भावनांचंच ओझं व्हायला लागतं. कधी कधी आयुष्य जगत असताना नकळत एखादी चूक होते, त्या चुकीची जाणीव होते आणि मग मनात विचारांचा कल्लोळ होतो. कालांतराने ती चूक विसरता येते, पण ती चूक कायम आपल्या आठवण ओझं म्हणून लक्षात राहते. कधी कधी मजबुरी असते, काही गोष्टी हव्या असतात पण मिळत नाही, मग ते एक सल, एक ओझं बनून कायम मनात राहते. एकंदरीत काय तर आयुष्य म्हणजे ओझं. अनेक जनावरांच्या, प्राण्यांच्या पाठीवरती आपण ओझं पाहतो. माणसांना देखील वस्तूंचं ओझं वाहताना आजूबाजूला आपण पाहतो. पण हे भावनांचं ओझं जेव्हा आपण पाहतो तेव्हा वस्तूंचं ओझं मोठं की भावनांचं ओझं मोठं, हा प्रश्न निरुत्तरितच राहतो. एकंदरीत काय, आयुष्य म्हणजे ओझांचं ओझं आणि हे ओझं घेऊन आपल्याला आयुष्य काढावंच लागतं. एक वेळ वस्तूंचं ओझं तरी खाली ठेवता येतं, पण भावनांचं ओझं हे कायम आयुष्यामध्ये बरोबर घेऊनच चालावं लागतं. तुम्हाला हा आजचा लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हालाही जर तुमची कविता उमलत्या कळ्यावर ऐकायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मेल आय डीवर तुमची कविता मेल करा. आणि हो, उमलत्या कळ्या काव्यसंग्रह आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. काव्यसंग्रह खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा.